म्हणजे शिवाजी महाराज आग्र्यापर्यंत गेले, इकडे खाली दक्षिण भारतात तंजावर पर्यंत गेले, कर्नाटकला शिवाजी महाराज गेले आणि येताना छत्रपती शिवाजी महाराजांना कर्नाटकमध्ये येताना बेळवडी नावाचं गाव लागलं. किल्ला दिसला. शिवाजी महाराजांचा सक्का मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ, म्हणजे माणसाचं बायकोच्या भावावरती जास्त प्रेम असतं. शिवाजी महाराजांचा सक्का मेवणा सकोजी गायकवाड. तेव्हा महाराज म्हणाले, सकोजी तो किल्ला दिसतोय ना, तुम्हाला स्वराज्यामध्ये पाहायचंय. सकोजी म्हणले, महाराज घाबरू नका, आता जातो किल्ला घेतो, लगेच तुमच्या पाठीमागे घेतो. 300 मावळ्यांची फौज घेतली. सकोजी गायकवाड किल्ल्यावरती हल्ला करायला गेले. त्या किल्ल्याची किल्लेदार होती सावित्री देसाई नावाची महिला. 300 मावळ्यांची फौज आहे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 22 दिवस किल्ला काही ताब्यात आला नाही. पुरुषाचं पुरुषत्व लगेच जाग होतं, महिलांच्या समोर पराभव व्हायला लागले. अस्मिता जागी होते. सकोजी गायकवाडला राग आला आणि अजून मावळे बोलवले, सैन्य बोलवलं, हल्ला केला. 27व्या दिवशी तो किल्ला स्वराज्यामध्ये आला. सावित्री देसाई नावाची महिला शत्रूची महिला आहे. चिवटपणानं झुंज देत होती, पण त्या आनंदाच्या उन्मादामध्ये छत्रपती शिवरायांच्या सक्का मेवणा सकोजी गायकवाडनं सावित्री देसाईवरती बलात्कार केला. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. जशी समजली तशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मेवण्याचे दोन्ही डोळे काढले, एक हात तोडला, दुसरा एक हाताने एक पाय तोडला आणि आयुष्यभर अंधारा खुलीमध्ये ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ही न्याय व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची होती. माझ्या जवळचा आहे, माझ्या जातीतला आहे, माझ्या नात्यातला आहे, नाही विचार केला राजा त्याला म्हणतात. उगाच काय महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श नाही मांडलं. उगाच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजच्या शिवा स्वराज्याला उगाच समोर नाही ठेवलं. उगाच का अण्णाभाऊ साठे प्रदेशामध्ये गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजचा पोवाडा गायला. हे काही सहजासहजी झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजचं कर्तृत्व प्रचंड मोठं होतं. रांझ्याचा पाटील आहे, एका मुलीवर बलात्कार केला, पाटील आहे, गावचा पाटील आहे, माफ नाही केलं, हाताने पाय त्याचे जागेवरती कलम केले. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. रायगड किल्ला कोणी कोणी बघितला हातवर करा बरं, तुमचं अभिनंदन. रायगड किल्ल्यावर फक्त जाताना चालत, येताना पण चालत त्याच्या. नंतर आपले लोक जाताना रोपवेने जातात, येताना चालत येत नाही, येताना पण रोपवेने येतात. म्हणजे आजही जाताना रायगड किल्ल्यावर जायला 1.5 ते 2 तास लागतो, बरोबर ना मॅडम? 2 तास लागतात. येताना 1.5 तास लागतो. रायगड किल्ला फिरून आल्यानंतर माणसाची मानसिकता होत नाही की प्रतापगड किल्ला पाहावा म्हणून, किंवा महाडला 14 तळ पाहून मानसिकता असते, कारण प्रचंड पाय दुखतात. त्या रायगडच्या खाली पाचाड नावाचं गाव आहे. त्या पाचाडमध्ये राष्ट्रमाता रामसाहेब जिजाऊंची समाधी आहे. त्या पाचाडमध्ये हिरकणी नावाची एक महिला रोज काय करायची, दूध दही घ्यायची, किल्ल्यावरती जायची. आणि रायगड किल्ल्यावरती आजी तुम्ही गेला, इकडं 22 आणि इकडं 22 मार्केट दुकान आहेत, 24 दुकान आहेत. म्हणजे त्या काळामध्ये रायगड किल्ल्यावरती मार्केट होतं, बाजारपेठ उपलब्ध होती. ती हिरकणी दूध आणि दही घेऊन जायची, दही दूध विकायची, परत वापस यायची. एके दिवशी हिरकणी दही दूध विकताना उशीर झाला आणि उशीर झाल्याबरोबर तिथल्या मावळ्यानं काय केलं की रायगडाचा दरवाजा बंद करून टाकला. ती हिरकणी मावळ्याला म्हणाली की माझं लहान बाळ आहे, छोटस बाळ आहे, त्याला मला दूध पाजायचंय, मला काय करा दरवाजा काढून द्या, मी गडाच्या खाली का जाते. मावळा असं म्हणाला, एकदा किल्ल्याचे दरवाजे बंद झाले, आता प्रत्यक्षात शिवाजी महाराज जरी आले तर किल्ल्याचा दरवाजा काढला जाणार नाही. म्हणजे त्या काळामध्ये स्वराज्याचे नियम हे नियमच होते. हिरकणी पुन्हा विनंती करू लागली, हिरकणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पण तिथल्या मावळ्यानं तिथला गडाचा दरवाजा काय उघडला नाही. अंधार रात्र झाली, हिरकणीला समजणार नेमकं काय करावं. पण आईचं मातृत्व आईला कधी स्वस्थ बसू देत नाही. माईचं ममत्व कधीच मातेला स्वस्थ बसू देत नाही. हिरकणी परत वरी गेली आणि दुसऱ्या दिवशी हिरकणी दही आणि ताक घेऊन गडावरती आली. ज्या मावळ्यानं दरवाजा बंद केला होता त्याला तर धक्काच बसला. मी तर रात्री दरवाजा बंद केला. रायगड किल्ल्यावरनं अशी एकही जागा नाही की जागेवरनं दिवसा देखील एखादा आमचा मावळा खाली उतरेल, अशी एकही जागा नाही. हिरकणी गेलीच कशी आणि दूध घेऊन वरी आलीच कशी, गुप्तहेरामार्फत माहिती काढली गेली. तेव्हा त्या रायगडाच्या किल्ल्याच्या अत्यंत अवघड जागेवरनं आईचं ममत्व, मायेचं मातृत्व आईला स्वस्थ बसू देत नव्हतं. अशा अवघड जागेत हिरकणी खाली उतरली, बाळाकडे गेली, दूध पाजली आणि पुन्हा दही दूध घेऊन वरती आली. ही गोष्ट महाराजांना समजली. हिरकणीला बोलवलं गेलं. हिरकणीला वाटलं की महाराज मला शिक्षा करतील, महाराज मला रागावतील.
पण महाराजांनी रागावलं नाही. महाराजांनी बोलवलं, साडी चोळी घेतली आणि हिरकणीचा सत्कार केला. आणि एकाच वाक्यात महाराज म्हणाले, हिरकणी तुझ्यासारखी माता जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत शत्रूला माझ्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहता येणार नाही.